विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता मा जिजाऊ, अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल, संत वामन भाऊ, संत भगवान बाबा, आज ज्यांची जयंती आहे असे बिरसा मुंडा, माता फातेमा, माता सावित्री, माता रमाई आणि ज्यांनी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घातलं असे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब व तसेच ज्या ज्या महापुरुषांनी, महामानवांनी आणि मातांनी आपल्या ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, या सर्वच महापुरुषांना, महामानवांना आणि मातांना माझं त्रिवार अभिवादन आणि मानवंदना। आज परतूर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अभ्यासू उमेदवार रामप्रसादजी थोरात सर यांच्या प्रचारात मंठा शहरामध्ये होत असलेल्या या प्रचार सभेच्या मंचावर धनगर समाजाचे नेते, ज्यांनी धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी पंढरपूर येथे 16 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं असे माझे मित्र दीपकरावजी बोराडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे भगवानराव गायकवाड, आमचे मित्र बळीरामजी कडपे साहेब यांचे बंधू भागवतरावजी कडपे, ते मुंडे साहेबांचे जावई आहेत, एकनाथजी टोपे पंचायत समिती सदस्य परचूर आणि आमचे ज्येष्ठ नेते चोखानाना सौंदर्य, माझे बंधू माधवरावजी वाघमारे फुलवाडीचे सरपंच, दुसरे बंधू रोहनजी वाघमारे, डॉक्टर त्रिभुवन, सुभाषजी जाधव, रवी भडंगे, कल्याणराव जाधव, राजेंद्र वांजुळे सरपंच, अविनाशजी राठोड सरपंच हस्तूरतांडा, निवास भैया आडे, राजेश भैया आडे सरपंच ढोकमाळ आणि पातळीवर आलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इंजिनियर सुरेशजी फड, त्यांचे सहकारी मनोहरजी वावळे आणि गेल्या अनेक दशकांपासून ज्यांनी आदरणीय बाळासाहेबांसाठी काम केलंय असे आमचे मित्र परमेश्वरजी खरात उर्फ पीसी खरात व तसेच विचार मंचावरील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर समोर बसलेले उन्हात तानात थोरात सरावर जीवापाड प्रेम करणारे बंधू, माता आणि भगिनींनो, गेल्या अनेक वर्षापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून या राज्यामध्ये 75 वर्ष होऊन गेले। आजपर्यंत आपण मराठा समाजाचे आमदार, खासदार, मंत्री निवडून देत आलो, त्यांना प्रतिनिधित्व देत आलो। या मतदारसंघामध्ये सुद्धा दलीर बापू सोडता आणि जेथलिया सोडता मराठा समाजाशिवाय कुठलाही आमदार आजपर्यंत झालेला नाही। ज्या मतदारसंघामध्ये ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक जर 2.5 लाखापेक्षा जास्त आकडा असेल, या मतदारसंघामध्ये जर मराठा समाजाचा आमदार होत असेल तर आपण सुद्धा कुठेतरी लाजलं पाहिजे, आपण सुद्धा कुठेतरी याचा विचार केला पाहिजे। आपण कोणाला निवडून देतोय,
ज्यांना आपण मतं दिले, ज्यांना आपण निवडून दिले, ज्यांना आपण भाऊ दादा मामा काका म्हणत आलो, त्यांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये तुमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याला सुरुवात केली. तुम्हाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या आशीर्वादानं जे आपल्याला राजकीय आणि शैक्षणिक आरक्षण मिळाले, हे संपवण्यासाठी या राज्यातील सर्वच भामटे आमदार, सर्वच जातीवादी मराठी आमदार या जरांगे नावाच्या माकडाला अंतरवाली सराटी जाऊन पाठिंबा दिला. या जरांगे नावाच्या माकडाचा कुठलाही संविधानाचा अभ्यास नाही, कुठलाही राजकारणाचा अभ्यास नाही, कुठला समाजकारणाचा अभ्यास नाही. वोटसूट आपले 78 वर्षाचे लोकनेते ओबीसीचं दैवत नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांवर शिवीगाळ करण्याचं काम तो वारंवार करत असतो. ज्या माणसामुळं मराठा समाजाचं वाटोळं झालं, जो माणूस स्वतःची सत्ता गेली की मराठा दलित, मराठा मुस्लिम, मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम करत असेल तर तो माणूस कोण आहे बघा? शरद पवार. कोण आहे? शरद पवार. शरद पवारांचं वय गेलं पण सोय नाही आली त्याला आणखी. आजपर्यंत आपण त्यांना पुरोगामी विचाराचे आणि पुढे शाहू आंबेडकरांचे विचाराचे शरद पवार साहेब म्हणत आलो, परंतु या शरद पवारांनी गेल्या 15 ते 20 महिन्यापासून या मराठवाड्यातून जरांगे नावाच्या माणसाला, अगदी जरांगे नावाच्या 5वी नापास माणसाला समोर करून अंतरवाली सराटीतून तुमचं ओबीसीचं आरक्षण कसं संपवायचंय यासाठी घाट घातला आणि वेगवेगळे अध्यादेश काढायला सुरुवात झाली. त्याच्या जोडीला पुन्हा शरद पवारांच्या जोडीला या राज्याचा जातीवादी, इतिहासातील जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी अनेक आपल्या ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी GR काढण्याचं काम केलं, ज्यामध्ये या राज्यामध्ये 57 लाखांपेक्षा जास्त हाताने खाडाखोड केलेल्या बोगस कुणबी नोंदणीमार्फत मराठा समाजाच्या लोकांना बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलंय, ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात तुमचे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाहीत. ज्या 7 मेंबरची एखादी ग्रामपंचायत असेल त्या गावात 25 प्रमाणपत्र वाटप झाले. बांधवांनो, मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची, आज आपल्यासाठी मोठं संकट आलेलं आहे. ती रस्त्यावरची लढाई राहिलेली नाही. आता ही लढाई सभागृहात केली पाहिजे आणि सभागृहात आपली लढाईला थोरात सरांसारखे तरुण तडफदार अभ्यासू माणसं सभागृहात गेले पाहिजे. आपण जर झोपलेलो राहिलो, आपण जर याला आपल्या लोकांना सवय, माझ्या घरी आला होता, माझ्या पोत्यावर बसला होता, माझ्या दारात येऊन बसला होता, माझ्या घरी बाजरीची भाकर खाल्ली होती आणि माझ्या खांद्यावर हात टाकला होता आणि मला म्हटला होता 3 पिढ्याचे संबंध. ते आमचं एक ते घनसावंगीचं बेन कुणाला उठलं सुटलं म्हणतं खांद्यावर हात टाकतो 3 पिढ्याचे संबंध. अरे बाबा, तुझा बापच राजकारणात आला, तुझ्या 3 पिढ्या राजकारणात नाही, तुझे काय 3 पिढ्याचे संबंध असतील? आणि तुमच्या मतदारसंघातला तर अवघडच केलं. तुमच्या मतदारसंघातले चारित्र्यहीन असणारे बापले, ज्यांना घरापर्यंत न्यायला सुद्धा आपण नाही पाहिजे, अशा लोकांना आपण आजपर्यंत मत देत आलो. त्यांना आपण ओळखलं पाहिजे. वाईट हेतूचे, वाईट नजरेचे हे लोक आहेत, यांना आपल्या घरापर्यंत आपण का नेलं पाहिजे? अशा लोकांना आपण का मतदान दिलं पाहिजे? ज्यांचा भ्रष्टाचार किती आहे, ज्यांनी आता थोरात सरांनी पाटील काही वेळापूर्वी सांगितलंय की जो पालखी मार्ग, ज्या पालखी मार्गाने मी अनेक वेळा माजलगावला आणि लातूरला जाताना त्या पालखी मार्गाने जातो, रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे तो पालखी मार्ग आम्हाला कळत नाही. म्हणजे थोरात सरांनी सांगितल्याप्रमाणे जहाजासारखा खालीवर गाडी करते आणि 10 किलोमीटर गेलं की 2 किलोमीटरचा तुकडा कच्चा, 10 किलोमीटर गेलं की 2 किलोमीटरचा तुकडा कच्चा. फुलं सुद्धा तसेच टोल नाके करून ठेवले, त्या टोल नाक्याला सुद्धा सुरू करायला परमिशन नाही, कारण रस्ताच कम्प्लीट नाही. म्हणजे याच्यामध्ये किती भ्रष्टाचार केला असेल तुम्ही समजून घ्या.
ज्या माणसाला थोरात सरांनी सांगितलं की निवडणुकीला उभा राहायला पैसे नव्हते, लोकांनी 100 रुपये गोळा करून देण्याचं काम केलं. त्या माणसाचे जर परभणीपासून तर मरीन ड्राईव्ह पर्यंत जर पैसे आणि जमिनी असतील तर अशा माणसाला आपण का निवडून द्यायचं. खरं तर माझे गरीब मराठ्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे. आजपर्यंत त्या निजामी आणि प्रस्थापित मराठ्यांना गरीब मराठ्यांचा सुद्धा वापरच करून घेतलेला आहे, परंतु गरीब मराठ्यांना जरांगे नावाच्या माणसाचा फार धोका आहे. खरं तर गरीब मराठ्यांनी आता तरी डोळे उघडले पाहिजे. जरांगे नावाच्या माणसानं शरद पवारांच्या इशाऱ्यावर गरीब मराठ्यांची सुद्धा फसवणूक केलेली आहे. म्हणायचं काय, मला गरीब मराठ्यांचे लेकरं, माझे गरिबांचे लेकरं, माझ्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे. अरे तुझ्या आरक्षण मिळालं होतं. तुम्हाला ईडब्ल्यूएस मधून 10% आरक्षण मिळत असताना, एससीबीसी मधून आरक्षण मिळत असताना तुम्ही ओबीसी मधून ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट घालता आणि त्या राड्यामध्ये तुमचं स्वतःचं ईडब्ल्यूएस मधलं आरक्षण गेलं, ज्यामध्ये गरीब मराठ्यांचे आता पोलीस भरतीमध्ये उमेदवारांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. पोलीस झाले असते परंतु त्यामध्ये त्याला पोलीस भरतीमध्ये प्रवेश करता आला नाही. त्यामध्ये एमबीबीएस मध्ये आताच कटाप तुम्हाला माहित असेल, एमबीबीएस मध्ये ओबीसीच्या उमेदवाराला 638 मार्क लागत होते आणि ईडब्ल्यूएस वाला 617 लागत होता. परंतु जरांगे नावाच्या माकडाच्या नादी लागल्यामुळं त्यांचं ईडब्ल्यूएस गेलं आणि ओबीसी भेटणारच नाही. जर थोरात सरांसारखे प्रतिनिधी सभागृहात गेले तर जरांगे नावाचे माणसं, त्याचा बाप जरी आला तर त्याला आरक्षण ओबीसीतून मिळवून देणार नाही. मुळात त्याला आरक्षणाची गरजच काय, याला आरक्षणाची गरज नसताना कुठेतरी ओबीसीच्या समाज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करायला जात असेल तर त्याला विरोध करण्यासाठी एक केलेलं मोठं षडयंत्र आपण ओळखलं पाहिजे. आपण त्यांच्या शैक्षणिक आणि नोकरीतल्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही. आपण आजपर्यंत त्याच्या खात्याला खाता लावून काम करण्याचं काम केलं, परंतु गरीब मराठ्यांना उचकावून समाजामध्ये दहशत माजवण्याचं काम कोणी केलं असेल तर 5वी नापास त्या मोगलीने केलं. बीड जिल्ह्यामध्ये माझ्या माळी समाजाचे हॉटेल जाळण्याचं काम केलं, सोनार समाजाचं दुकान जाळण्याचं काम केलं, माझ्या नावी समाजाचे माजलगाव तालुक्यात गंगाबसला या गावामध्ये दुकानं फोडण्याचं, दुकानं जाळण्याचं काम केलं. याचा बदला आपल्याला घ्यावा लागेल की नाही? बदला ध्यानात आहे का नाही? ती आग तुमच्या डोळ्यामध्ये असली पाहिजे, ती आग तुमच्या हृदयामध्ये असली पाहिजे आणि आपल्या येत्या 20 तारखेला आपण तो बदला घेण्यासाठी आपल्याला मोठी संधी आलेली आहे. बांधवांनो, गेल्या लोकसभेला, नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये ठरवून पाडण्याचं काम या जरांगे नावाच्या छपरी माणसानं आपल्या नेत्यांना ठरवून पाडलं. याचा आपण बदला घेतला पाहिजे. ज्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना या राज्यामध्ये मराठा समाजाचे अनेक तरुण हाताला धरून ज्याला आमदार केलं, ज्याला खासदार केलं, ज्याला मंत्री केलं, मुख्यमंत्री पदापर्यंत नेण्याचं काम केलं, त्यामध्ये तुमचा या मतदारसंघातला बबन तात्या सुद्धा आहे. अशा लोकांनी पंकजाताईच्या विरोधात षडयंत्र करण्याचं काम केलं. बीड जिल्ह्यामध्ये सर्वची सर्व मराठा आमदारांनी, जे भाजपचे असतील किंवा महायुतीचे सुद्धा असतील, त्या सर्वांनी आदरणीय पंकजाताईला पराभूत करण्यासाठी पूर्ण षडयंत्र करण्याचं काम केलं. इकडे आपल्या परभणी लोकसभेमध्ये महादेवरावजी जानकर साहेबांचे पैसे यांनी खाल्ले, त्यांच्याकडून गाड्या घेतल्या, फक्त फिरण्याचं काम केलं, परंतु त्या फिरणाऱ्या लोकांनी सुद्धा जानकर साहेबाला मतदान केलं नाही. याच्या बदल्याची आग आपल्या मनात असली पाहिजे. माझी मुस्लिम समाजाला सुद्धा कळकळीची विनंती आहे. मुस्लिम समाजाचा लोकसभेला एकमेव उमेदवार इम्तियाज जलील साहेब औरंगाबाद मधून उभा होते, संभाजीनगर मधून उभा होते. त्याला ओबीसी चालत नव्हता. माझा लिंगायत समाजाचा खासदार चंद्रकांत खैरे चालत नव्हता. मग कमीत कमी मुस्लिमांना तरी करायला पाहिजे होतं ना मतदान. ज्या मुस्लिमांनी आणि ज्या दलित बांधवांनी तुम्हाला भरभरून मतदान दिलं, इंडिया आघाडीला आणि मराठ्यांना, या राज्यामध्ये ओबीसींना पराभूत करत असताना संविधान डोक्यात आहे असं सांगण्यात आलं आणि माझ्या दलित बांधवांनी भरभरून मराठ्यांच्या खासदारांना मतदान केलं आणि त्या मराठ्यांच्या लोकांनी माझे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना अकोल्यामधून पराभूत करण्याचं काम केलं. त्यांचेच बंधू अमरावतीमधून आनंदराजे आंबेडकर उभे होते, त्यांना सुद्धा पराभूत करण्याचं काम केलं. इकडं मुस्लिम समाजाचे मत घेतले,
सीएए कायदा लागू होणार आहे आणि मुस्लिम समाजाची आता काही खैर नाही अशी मुस्लिम समाजाला भीती दाखवण्याचं काम केलं आणि मुस्लिम समाजाचे पूर्ण मतं घेतले आणि मुस्लिम समाजाचे इम्तियाज जलील यांना सुद्धा पराभूत करण्याचं काम केलं आणि तिथं निवडून कोण आणला? 7वी नापास असणारा गद्दार, दारू विकणारा, गाडग्या तोंडाचा संदीपान भुमरे. म्हणजे त्याला लोकसभेत काहीही बोलता येणार नाही असे माणसं निवडून देण्याचं काम यांनी केलं फक्त आपल्या जातीचा. म्हणजे तो 3ऱ्या क्रमांकावर असणारा संदीपान भुमरे याला निवडून देतात असेल तर आपला 1 नंबर आज सर्वेमध्ये 1 नंबर असणारे माझे थोरात सर का निवडून येऊ शकत नाहीत? खरं तर या आजची सभा म्हणजे विजयाची सभा असली पाहिजे. मला आत्मविश्वास आहे हे लोक काही भाड्याने आलेले नाहीत, हे लोक काही गाड्या देऊन आणलेले नाहीत, त्या लोकांना काही पाकिट दिलेलं नाही. ते लोक थोरात सरांवर प्रेम करणारे आणि थोरात सरांना आमदार करण्याचा निश्चय करून इथं आलेले आणि थोरात सरांचा विजय इथं कोणी आयरा गायरा कोणी येऊ द्या, कोणाचाही बाप येऊ द्या, थोरात सरांचा विजय कोणी रोखू शकत नाही. लोकसभा गेली की लोकसभा संपली की यांनी पुन्हा सुरू केला हैदराबाद गॅजेट. हैदराबाद गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट म्हणजे काय? हैदराबादला कशाला गेले होते? निजामाच्या लेकराची संडास धुवायला गेले होते हैदराबादला का आमच्या सारख्या कुंड्याच्या लेकरांसारखे, आमच्या 12 बलुतेदार 18 बलुतेदार लोकांच्या लेकरासारखे, माझ्या नावे बांधवासारखे तिथं दाड्या करायला गेले होते का निजामाचे? का कपडे धुवायला गेले होते? आमच्या हैदराबादची गॅजेट आणि आमच्या हैदराबाद मध्ये नोंदी सापडल्या. अरे यांनी छत्रपती शिवरायांना सुद्धा सोडलं नाही. या निजामी मराठ्यांनी, या प्रस्थापित मराठ्यांनी छत्रपती शिवरायांना सुद्धा सोडलं नाही, संभाजी राजांना सोडलं नाही सत्तेसाठी आणि मालमत्तेसाठी. अशा लोकांना आपण का निवडून दिलं पाहिजे? ज्या लोकांनी आजपर्यंत तुम्हाला झुंजवत ठेवलं, छोटे छोटे चॉकलेट द्यायचे आणि तुमच्या खांद्यावर हात टाकायचा, तुम्हाला कुठेतरी पंचायत समिती सदस्य करतो, जिल्हा परिषद सदस्य करतो असं तुम्हाला सांगायचं आणि तुम्हाला पराभूत करण्यासाठी पूर्ण षडयंत्र करण्याचं काम केलं. आज तुमच्या मतदारसंघामध्ये सर्व एकत्र आलेले मला माहिती कळाली. मराठा समाजाने कुणा एक जणाला पाठिंबा देण्याचं काम केलंय, परंतु आपल्यामध्ये तर एकच उमेदवार आहे. आपल्या उमेदवाराला आपल्या ओबीसीने जर सर्वांनी जर पाठिंबा दिला तर आपला उमेदवार 2 लाखापेक्षा जास्त मतदान घेईल. आपल्याला त्यांचं मतदान गरजच नाही, त्यांचं मतदान मागण्याची गरज नाही. आणि माझ्या बंजारा समाजाला माझी कळकळीची विनंती आहे. मी नांदेड जिल्ह्यामध्ये काल 3 सभा घेतल्या, माझी रॅली होती आणि नांदेड जिल्ह्यात माझ्या अनेक सभा अनेक उमेदवारांसाठी झाल्या. तिथं आमचे बंधू आमदार तुषार भैया राठोड यांच्या गाडीवर, यांच्या ताफ्यावर दगडफेक काम करण्याचं काम या मराठा लोकांनी केलंय. याचा बदला आपण घेतला पाहिजे का नाही? बंजारा बांधवांनो, माझ्या बंजारा बांधवांना शेवालालांची शपथ आहे. त्या तुषार भैया राठोडांच्या गाडीवर हल्ला करण्याचा जर बदला घ्यायचा असेल तर तुम्हाला एकजुटीने थोरात सरांना मतदान करावं लागेल. अरे पैसे कोणी देत असेल तर घेऊन टाका. त्यांच्या काही बापाचे पैसे नाहीत, त्यांनी काही कापूस विकून आणलेले नाहीत, त्यांनी काही सोयाबीन विकून आणले नाही. ते पैसे आपलेच आहेत, आपल्या कष्टाचे पैसे त्यांनी हडप केले, योजनेच्या माध्यमातून हडप केलेले पैसे, त्यांचे पैसे घ्या, गाड्या घ्या. फक्त माझी तुम्हाला कळकळीची विनंती, मायबाप जनते हो, त्यांच्याकडून दारू घेऊ नका, कारण दारूने माझे लेकरं बाळ वाटुळं होईल. याचं पैसा काय घ्यायचं तर घ्या आणि थोरात सरांना वाटा दिलं तसं पाकिट आणून द्या, कारण की आपला उमेदवार गरीब आहे परंतु स्वच्छ आहे. आपला उमेदवार गरीब आहे पण आपला उमेदवार अभ्यासू आहे. आपला उमेदवार गरीब आहे पण सभागृहात तुमचे प्रश्न मांडण्यासाठी सक्षम आहे. अशा सक्षम उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे का नाही? आणि येत्या 20 तारखेला तुम्ही 100% निवडून देणार आहात. जरांगे नावाची झुंडेजाई जर संपायची असेल आणि आरक्षण जर टिकवायचं असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं या राज्यामध्ये 100 पेक्षा जास्त ओबीसीचे आमदार गेले पाहिजे. त्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 100 पेक्षा जास्त तिकीट दिले. आपल्याला भाजप तिकीट देत नाही, आपल्या लोकांना काँग्रेस तिकीट देत नाही, म्हणजे महायुतीमधले 3 पक्ष आपल्या लोकांना तिकीट देत नाहीत. महाविकास आघाडीतले 3 पक्ष म्हणजे आपल्याला तिकीट देत नाहीत. आपलं कोण वादी असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर.
आपल्याला गरिबांचा वाली कोण? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. त्यामुळे आपल्याला वंचित बहुजन आघाडी भरपूर मध्येच नाही, महाराष्ट्रात आम्ही फिरतो. वंचित बहुजन आघाडीचं वातावरण एकदम नंबर 1 वर आहे. कारण तुमचं आरक्षण धोक्यात असताना ज्या माणसावर रस्त्यावर उतरून तुमचं आरक्षण वाचावं यासाठी रॅली काढली, पदयात्रा काढली, तो माणूस कोण असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. या राज्यामध्ये तुम्हाला भाजपला वाटलं नाही तुमचं आरक्षण वाचलं पाहिजे, काँग्रेसला वाटलं नाही तुमचं आरक्षण वाचलं पाहिजे, आणि राष्ट्रवादी शरद पवारांतर जातीवादी त्यांनी तर ठरवलं तुमचं आरक्षणच संपवायचंय. एकनाथ शिंदेनी तर ठरवलं तुमचं आरक्षण संपवायचंय. त्यामुळं आपलं कोण परतो कोण आपण ओळखलं पाहिजे, आपला शत्रू कोण आपला मित्र कोण आपण ओळखलं पाहिजे. आणि आपलं आरक्षण जर वाचवायचं असेल तर आता रस्त्यावरची लढाई लढून आपलं आरक्षण वाचणार नाही. आणि आम्ही किती दिवस तुमच्यासाठी लढा देणार? आणि येणाऱ्या काळात जर सरकार या जातीवाद्यांचं जर पुन्हा आलं तर आम्ही उपोषण केलं वडीगोद्रीमध्ये जरांगे नावाच्या माकडाच्या विरोधात उपोषण केलं. 11 दिवस उपोषण केलं. पण आता आम्ही 25 दिवस जरी उपोषण केलं आम्ही मेलो तरी सरकार आमचं ऐकणार नाही, तुमचं आरक्षण काढून घेणार. त्यामुळे आम्हाला उपोषण करायला लावू नका. आणि आता आम्ही सुद्धा कंटाळून गेलो. तुम्हाला हात जोडतो, तुमच्या सर्व ओबीसी बहुजन बांधवाला मी हात जोडतो. आम्ही कंटाळून गेलो तुम्हाला सांगू. तुम्ही जर आता परिवर्तन केलं नाही आम्ही सुद्धा तुमच्यासाठी उतारणार नाही. आम्हाला संसार आहे, आम्हाला लेकरं बाळ आहेत. आम्ही सर्व सोडून या राज्यामध्ये फिरतो. या राज्यामध्ये फिरत असताना आमच्या गाड्यावर हल्ले करण्याचं काम होत आहे. आता नांदेड जिल्ह्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि माझ्या गाड्याच्या ताप्यावर दगडफेक मराठा समाजाच्या गावात झाली. परंतु या मराठा समाजाच्या झुंडशाहीला आम्ही भीक घालत नाही. या राज्यामध्ये आम्ही काही बांगड्या घालून फिरत नाहीत. आम्ही काही मेलेल्या आईचं दूध पिलेलं नाही. आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. आम्ही सुद्धा तशाच तसं उत्तर देण्यासाठी आता येणाऱ्या काळात सज्ज झालं पाहिजे. फक्त आम्हाला तुमची साथ हवी आहे. आणि येणाऱ्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण वाचवायचं असेल, माझ्या मुस्लिम समाजाला जर 5% आरक्षण द्यायचं असेल, आणि माझ्या दलित बांधवांसाठी विविध योजना आणायच्या असतील तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार थोरात सरांना निवडून द्यावं लागणार. माझ्या वाड्या वस्त्यावर तांड्यावर विकास होत नाही. आपल्याला निवडणुकाला आपल्या तांड्यावर हात जोडायला येतात, परंतु आपल्या हातातलं कोळतं जात नाही. आपल्या हातात दिवाळी आली की दिवाळी सुद्धा आपल्याला खाता येत नाही. आपल्याला जावं लागतं ऊसतोडीला. माझा बंजारा समाज, माझा वंजारी समाज जर ऊसतोडीला गेला नाही तर या भामट्यांचे कारखाने बंद पडतील महाराष्ट्रातील. परंतु तरी सुद्धा त्यांचा आपण लाख रुपयासाठी आपले लेकरं बाळ सोडून ऊसतोडीला जातो. हे जर आपल्याला येणाऱ्या काळात बंद करायचं असेल, आपला समाज प्रस्थापित करायचा असेल, आपल्या समाजामधील तरुण सुशिक्षित आणि कुठेतरी व्यवसाय उद्योग करण्यासाठी जर पुढे आणायचे असतील तर आपल्याला आपले आमदार सभागृहात पाठवावे लागतील. माता भगिनीने मला सांगायचंय की मराठा समाजामध्ये एखादं लेकरू जन्माला आलं आणि आपल्या ओबीसी बहुजनामध्ये एखादं लेकरू जन्माला आलं पहा, तर माझ्या ओबीसी बहुजनांच्या माता भगिनी काय म्हणतात? आपल्यामध्ये पाळणा गायला जातो. माझ्या ओबीसी बहुजनांच्या माता भगिनी म्हणतात माझा रामग पाळणा गाताना त्याला साधारण करून माझा रामग, माझा लक्ष्मण ग, माझा श्रीकृष्ण ग. आणि मराठ्यांच्या माता भगिनी काय म्हणतात? माझा आमदार ग, माझा खासदार ग, माझा जिल्हा बँकेचा अध्यक्ष ग, माझा मुख्यमंत्री ग, माझा बँक बुडव्या ग, माझा कारखाना खाऊन टाकणारा ग. म्हणजे त्यांनी ठरवलेलं आहे आम्ही जन्माला येताना ठरवू आम्ही राज्यकर्ती जमात व्हायचंय, आम्हाला सत्तेत यायचंय, आम्हाला आमदार व्हायचंय, आम्हाला खासदार व्हायचंय, आम्हाला मंत्री व्हायचंय, आम्हाला बँकेचं कर्ज घेऊन बुडायचंय, आम्हाला कारखाने काढून कारखाने खाऊन टाकायचे. असं त्यांनी ठरवलेलं आहे की आपण कधी ठरवायचंय, आपण किती दिवस ऊस तोडायचा आहे. माता माऊल्यांनो, आपण माता माऊल्यांनी आपल्या गावातील आपल्या
पाहुण्या रावळ्यांना सगळ्या माता भगिनींना सांगितलं पाहिजे, आता आपला माणूस, आपल्या हक्कासाठी लढणारा माणूस सभागृहात पाठीला पाहिजे. आपले माणसं कोण? माझा माळी समाज, धनगर समाज, वंजारी समाज, बंजारी समाज, सुतार, लोणास, लोहार, कुंभार, बिरर, रामोशी, लिंगायत हे माझे समाज आहेत. अशा 300 पेक्षा जास्त जाती या राज्यामध्ये ओबीसी मध्ये आहेत. जर ओबीसी सत्तेत आला तर माझ्या दलित, मुस्लिम, ओबीसी बांधवांना कुठलंही कमी पडणार नाही. आपसात भांडण लावून दिल्या जातात. आजपर्यंत माझ्या दलित समाज बांधवांनी अन्याय काय असतो त्यांना माहिती आहे. आपल्या ओबीसी बांधवांना अन्याय काय माहितच नाही. माझ्या दलित बांधवांनी एक काळ बघितलाय, टोकायला बडका आणि पाय उपटू नये म्हणून मागं झाडू बांधलेला होता माझ्या दलित बांधवांच्या पाठीशी. परंतु ती पाळी येणाऱ्या काळात ओबीसीहून येणारे आपण जर एकत्र नाही झालो तर ती झुंडशाही तुम्हाला त्या परिस्थितीला आणणार आहे. आज नेत्यांच्या गाड्या फोडल्या जातात. आमच्या सारख्या तरुण समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्या जातात, आम्हाला शिवीगाळ केली जाते. परंतु तुम्ही जोपर्यंत आमच्या पाठीशी तोपर्यंत आम्ही या माकडांना अजिबात घाबरत नाही. त्या झुंडशाहीला आम्ही घाबरत नाही. परंतु तुम्हाला आम्हाला आशीर्वाद द्यावा लागेल. हे बघा, हाके असेल किंवा मी असेल, आम्हाला काही आमदार व्हायचे नाही, खासदार व्हायचं नाही. परंतु आमचं एकच स्वप्न आहे की सभागृहामध्ये माझे 100 पेक्षा ओबीसीचे आमदार गेले पाहिजे. त्यांच्या जोडीला एससी, एसटी आणि मायनॉरिटी मुस्लिमचे समाजाचे 50 पेक्षा जास्त आमदार गेले पाहिजे आणि या राज्याचा मुख्यमंत्री ओबीसीचा झाला पाहिजे. तरच ओबीसीचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आज राज्यामध्ये 29 पैकी आजपर्यंत 29 मुख्यमंत्री झाले. 29 पैकी 22 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. ओबीसींना काय काही ठीक 1-2 झाले, त्यांना थोडा काळ मिळाला, त्यांना सुद्धा अडकवण्याचं काम केलं. या राज्यामध्ये 288 पैकी 200च्या आसपास आमदार यांचे, या राज्यामध्ये 48 पैकी 32 खासदार यांचे, तरी सुद्धा हे आरक्षण मागतात. म्हणजे याला किती जरी दिलं यांचं पोट भरत नाही. त्यामुळे आपण आता ठरवलं पाहिजे, आम्ही आमच्याच माणसाला मत देणार, पैसे कोणाचेही घेणार, परंतु मत आमच्या थोरात सरांना देणार ही आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. आज आमचे सहकारी प्राध्यापक लक्ष्मण हाके येणार होते, परंतु काय झालंय, अनेक राज्यामध्ये सभा येतं, वेळ कमी आहे आणि आपले उमेदवार गरीब आहेत. आम्हाला काही हेलिकॉप्टर नाही किंवा चॉपर नाही किंवा विमानाने आम्हाला प्रवास करता येत नाही. त्याला वेळ झाल्यामुळे इकडे येत आले, पुन्हा एक सभा ती ऍडजस्ट करतायत. मी आता ही सभा करून मला भोकरदन मतदारसंघामध्ये 2 सभा करायच्या, उद्या 3 सभा आहेत, परवा दिवशी बाळासाहेबांसोबत 5 सभा आहेत मला. आम्ही गरिबांची लेकर आहोत. गरिबांच्या लेकराला आशीर्वाद दिला तर गरिबांचं भलं होईल. तुम्ही प्रस्थापितांच्या लेकराला जर आशीर्वाद दिला तर प्रस्थापितांचंच भलं होईल. आणि प्रस्थापित तुम्हाला पायाखाली चिरडवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर चिरडून घ्यायचं नसेल तर या प्रस्थापित धनदांडग्या आणि भामट्यांना आता घराचा रस्ता दाखवला पाहिजे. आणि इथं आजपर्यंत भ्रष्टाचार करणारे मंठा अर्बन बँकेमध्ये भ्रष्टाचार करून बंद पाडली ही सुद्धा तुम्हाला माहित असेल. मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व पक्ष म्हणून मिळून घेण्याचं काम केलंय. महाराष्ट्र राज्य सर्वात भ्रष्टाचार यांच्या राहण्यात मंठा भ्रष्टाचार मंठ्यात झाला महाराष्ट्रात. आणि यांना जोडीला उमेदवार कोण आहेत, जे आपल्याला काँग्रेसकडून आजपर्यंत उमेदवार म्हणत होतो आपण, हे उमेदवार मॅनेज उमेदवार आहेत, डमी उमेदवार आहेत. हे आपण शोधलं पाहिजे. यांना मतदान व्हायला घालू नका. आपल्या माणसाने फक्त आपल्या माणसाला मतदान करायचं. जे जरांगे नावाच्या माकडाला अंतरवाली सराठी जाऊन पाठिंब्याचे पत्र देतात, तुमचं आरक्षण संपवण्यासाठी गाड घालतात. असा कोणी असेल तो येऊन सांगेल मी सुद्धा अल्पसंख्याक आहे, मी तुमचा आहे, तो आपला नाही. त्यांनी जरांगेचे पाय दाबण्याचं काम त्या अंतरवाली सराटीत जाऊन केलंय. तिथं अंतरवाली सराटीच्या अगदी 1.5 किलोमीटर आपलं उपोषण सुरू असताना त्याला आपलं उपोषण दिसलं नाही ओबीसीचं, तो आपला ओबीसीचा कसा असू शकतो. अशा भामट्यांना सुद्धा आपण बाजूला केलं पाहिजे. आणि खरं तर या मतदारसंघात जातीवादी आणि भ्रष्टाचारी बबनराव लोणीकर यांच्या बुडावर लाद घालून मतदारसंघाच्या बाहेर काढलं पाहिजे. आणि माझा तरुण तडफदार अभ्यासू उमेदवार जो मतदारसंघाचा आवाज, मतदारसंघाचा विकासासाठी विधान भवनामध्ये तुमचा आवाज बनू पाहताय, अशा स्वच्छ आणि क्लीन माणसाला सभागृहात पाठवावं अशी आमचे थोरात सर यांना यांची निशाणी
गॅस सिलेंडर आपल्या माता भगिनींना आवर्जून सांगतो, माता भगिनीचं आणि गॅस सिलेंडरचं नातं फार जवळच आहे. माता भगिनींना गॅस सिलेंडरचा जास्तीत जास्त प्रचार करावा आणि सर्व मतदार बंधूंना माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती, येत्या 20 तारखेला थोरात सरांच्या गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण त्यांना लाखात निवडून आणण्याचं, लाखाची लीड देऊन प्रचंड मताने विजयी करावं अशी आपणास विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय भीम, जय ओबीसी.